सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। महान राष्ट्रपुरुषांचा अपमान सहन करणार नाही, शिरपूर क्षत्रिय समाजाची मागणी। सोशल मीडियावरून पसरवण्यात आलेल्या समाजद्वेषपूर्ण आणि ऐतिहासिक राष्ट्रपुरुषांबाबतच्या अवमानकारक वक्तव्यामुळे सध्या क्षत्रिय राजपूत समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। रवी पडवळ नावाच्या एका विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी आता शिरपूरच्या क्षत्रिय समाज बांधवांनी प्रशासनाकडे केली आहे। या संदर्भात शिरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच शिरपूर शहर पोलीस ठाण्यात समाजाच्या वतीने एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। संबंधित व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून क्षत्रिय समाजाच्या परंपरा, इतिहास आणि राष्ट्रपुरुषांविषयी अत्यंत खालच्या दर्जाची तथ्यहीन व द्वेषपूर्ण भाषा वापरल्याचा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आलाय। क्षत्रिय समाज नेहमी शौर्य, पराक्रम, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचा प्रतीक मानला गेलाय। मात्र राष्ट्रपुरुष महाराणा प्रताप यांच्यासारख्या वीरांच्या प्रेरणादायी इतिहासावर जाणीवपूर्वक चुकीचे आणि विकृत भाष्य करून समाजाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे। हा एक गंभीर गुन्हा असून अशा कृत्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा थेट आणि कडक इशारा समाज बांधवांनी दिलाय। या प्रकरणी क्षत्रिय समाजाने प्रशासनाकडे अत्यंत महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत। पहिली मागणी म्हणजे रवी पडवळ यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कडक गुन्हा दाखल करावा। त्यांची इंस्टाग्राम, फेसबुकसह सर्व सोशल मीडिया खाती त्वरित बंद करण्यात यावी। संबंधित पोस्टवर अश्लील व देशपूर्ण प्रतिक्रिया देणाऱ्यांवरही सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करावी आणि समाजात तणाव निर्माण करणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींवर कायमचा पायबंद घालावा। दरम्यान प्रशासनाने जर या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले तर शिरपूरसह संपूर्ण धुळे जिल्हा स्तरावर व्यापक लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही समाजाच्या वतीने देण्यात आलाय। निवेदन सादर करताना समाज बांधवांनी तीव्र निषेध नोंदवला असून काही ठिकाणी प्रतिकात्मक निषेधही करण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु समाजाने अत्यंत संयम आणि शांततेचा मार्ग स्वीकारत कायदेशीर चौकटीत न्याय मिळविण्याचा निर्धार व्यक्त केलाय। आता प्रशासनाने यात तात्काळ हस्तक्षेप करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी हीच मागणी जोर धरत आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी एक सोशल मीडियावर फक्त प्रसिद्धीसाठी एक नतद्रष्ट समाज विघातक प्रवृत्तीचा रवी पडवळ म्हणून हरामखोर त्याने NCRT ला विरोध करायचा आहे, त्याने विरोध करावा। कायदेशीर काय लढाई असेल त्यांनी लढावी, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। परंतु राजपूत समाजाच्या गौरवान्वित असलेल्या गौरवशाली इतिहासाला गालबोट लावून कुठेतरी काहीतरी चुकीचं वक्तव्य करायचं आणि राजपूत समाजाच्या भावना दुखवाव्यात आणि दोन समाजांमध्ये, राजपूत समाज असो आणि इतर मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करून लढाया लावण्याचं काम हा रवी पडवळ नावाचा कुत्रा हा कायम करत असतो। मागच्या काळात देखील त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबद्दल गरज ओकली होती, त्या याच्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक देखील झाली होती। हा कायम प्रसिद्धीसाठी हा असे काहीतरी वक्तव्य करत असतो आणि लोकांच्या समाजाच्या भावना दुखत असतो। त्याने समाजाच्या भावना दुखून समाजाच्या महिलांबद्दल असतील, समाजाच्या धर्माच्या राजांबद्दल असेल, ज्यांनी भगव्यासाठी आपले प्राण अर्पण केले, सर्वस्व अर्पण केलं, दान केलं, अशा समाजाबद्दल वाईट बोलून समाजात एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। तो वेळीच सुधारला नाही। पोलीस प्रशासनाने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई केली नाही, तर येणाऱ्या काळामध्ये राजपूत समाजाचे असोत किंवा हिंदुत्वावर प्रेम करणारे जेवढे काही लोक आहेत हे त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।